नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार अमोल अनिलराव बाबर व लता रामचंद्र भिंगारदेवे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय म्हेत्रे यांनी आज विठ्ठल मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. तिघांनीही प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत आपल्या कार्ययोजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना अमोल बाबर म्हणाले, प्रभागातील नागरिकांचा आम्हाला अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षाचे विकासाचे विजन आणि विटा शहराची सर्वांगीण प्रगती यासाठी आम्ही लोकांसमोर स्पष्ट भूमिका मांडत आहोत. विटा शहराला नव्या वळणावर नेण्यासाठी नागरिक आम्हाला संधी देतील असा आमचा ठाम विश्वास आहे. प्रचार शुभारंभानंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतलेत. प्रत्येक घरात भेट देत स्थानिक प्रश्न, सुविधा आणि आवश्यक विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांकडूनही या भेटींना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रभागात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. एकूणच विटा शहरातील प्रचारात शिवसेना पक्षाने वेगाने आघाडी घेतली असल्याचं चित्र उमटत आहे. यावेळी विनोद गुळवणी, माजी सभापती विनय भंडारे, विशाल पाटील, सारंग म्हेत्रे, रामचंद्र भिंगारदेवे, अविनाश बाबर, दिलीप काळेबाग, महेश मेटकरी, संजय लकडे, संजय कोकीळ, गौरव गुळवणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधून आज प्रचाराचा शुभारंभ उत्साहपूर्वक चालू केलेला आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ काजल म्हेत्रे, आपल्या प्रभाग 9 मधील उमेदवार लीला भिंगारदेवे यांच्या सहित आपण प्रभाग 9 मधील प्रचार सुरुवात केली. अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की एक विकासाच्या दृष्टीनं चाललेलं विटा शहराचं विजन आम्ही पुढे लोकांसमोर घेऊन जात आहोत आणि लोक त्याला सहकार्य करून एक नव्या वळणावर विटा शहर नेण्यासाठी आम्हाला पसंती देतील एवढी अपेक्षा करतो. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.